नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 अन्वये जीवन जगणाऱ्या मूलभूत अधिकारात अन्न वस्त्र निवाऱ्याचा अधिकार अंतर्भूत केला आहे। राज्यघटना अनुच्छेद 12 अन्वये राज्याच्या अखत्यारीत मूर्तिजापूर एसडीओनी प्रयोजन करता सरकारी ई क्लास एफ क्लास जमिनीवरील कायमस्वरूपी असलेले गोरगरीब लोकांचे अतिक्रमण जमीन महसूल कायदा 1966 चे कलम 51 च्या तरतुदीनुसार नियमकुल करावे। अतिक्रमण धारकांना 8 देऊन मालकी हक्क प्रदान करावे, अन्यथा यापुढे अतिक्रमण धारकांचे करो या मरो आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी एसडीओ कार्यालयासमोर अतिक्रमण धारकांना बोलताना दिलाय। शेंडे पुढे म्हणाले की प्रशासन राजकीय दबावाखाली येऊन श्रीमंत, भांडवलदार व राजकारणी लोकांना कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचे मालक बनवतात, मात्र हातगाव येथील गोरगरीब जनतेचे 30 ते 40 वर्षापासून कायमस्वरूपी असलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यास टाळाटाळ करते। समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2019 ला आमरण उपोषण केले। नंतर 4 ऑक्टोबर 2019 ला मोर्चा काढण्यात आला। नंतर पुन्हा आमरण उपोषण केले। 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही आणि 2016 पासून अतिक्रमण धारकांची नियमाकुलची मागणी असून दखल घेण्यात आली नाही। तरी शासनाने लवकरात दखल घ्यावी, अन्यथा करो या मरो आंदोलन छेडण्यात येणार आहे। या प्रसंगी समाज क्रांती आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे, निरंजन गवई, धम्मन तायडे, अजाबराव दामले, वंडू डोंगरे, नंदू नानीर, विनोद इंगडे, सतीश इंगडे, धनराज सावंत, राजू अंबोरे, दिवाकर इंगडे, प्रवीण शाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक, चंद्रभान धने, प्रकाश कोलखेडे, मंगेश इंगळे, देवधन दामोदर, उमेश सावळे, प्रेमदास समदुरे, वनमाला शेंडे, शालूबाई खंडाळे, विशाखा जामनिक, उषाबाई किर्दा, मंजू ढोके, निलिमा चहाकर, अलका हरणे, लक्ष्मी भालेराव, विद्या बनकर, सुनंदा नने, रुपाली वानखडे, सुखेशजी खंडारे, सुमन खांडेकर, अर्चना वानखडे, आम्रपाली वानखडे, प्राची खंडाळे, अनिता दामले, वैशाली सिरसाट, सुरेखा सावंत, पवित्रा खंडाळे, सत्यभामा इंगळे, सागर बर्डे निवेदन देतेवेळी असंख्य अतिक्रमणधारक यावेळी उपस्थित होते।